अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रभाग क्रमांक 14 जव्हार गेट येथे जाहीर सभा घेतली। या सभेत भाजपाच्या अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले। अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने प्रचाराला वेग दिला आहे। प्रभाग क्रमांक 14 जव्हार गेट येथे आयोजित जाहीर सभेत भाजपाचे अधिकृत उमेदवार अविनाश रामदास देऊळकर, संगीता बुरंगे, गंगा संजय खारकर आणि विवेक दिनकर कलोती यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारांना थेट साद घातली। सभेत बोलताना बावनकुळे म्हणाले की अमरावतीचा महापौर भाजपाचाच होणार आहे। जर अमरावतीचा महापौर भाजपाचा करायचा असेल तर प्रभाग क्रमांक 14 मधील चारही उमेदवारांना भरभरून मते द्या। यावेळी माजी खासदार नवनीत राणा यांनीही उपस्थितांना संबोधित केले। त्या म्हणाल्या की हा प्रभाग म्हणजे जणू पाकिस्तानची बॉर्डर असल्यासारखा आहे। नागरिकांची सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी भाजपाला मत देणे गरजेचे आहे। नगरपालिकातून नोटिसा पाठवतात, मग त्या नोटीसच्या विरुद्ध ते येतात आणि उभे राहतात आणि कुटुंबाला सांगते मी तुमचं घर वाचवलं, कोणी तुमच्या घराला हात लावला नाही। असे गुंड्यांना आता थांबवा लागेल आणि प्रामाणिक कार्य करताना या प्रभागामध्ये निवडून आणा लागेल। फक्त इलेक्शन म्हणून नाही, जे लोक म्हणतात की तिकडच्या पाकिस्तानचा महापूर आणि उपमहापूर येईल त्यांना सगळ्यांना यावेळी आपल्याला थांबवायचं आहे। या पूर्ण प्रभागात पूर्ण मतदारसंघामध्ये आमचे बावनकुळे साहेब पालकमंत्री आहे, भरभरून पैसे देत आहे आमच्या मुलांच्या शिक्षणाकरिता। आमची शहर स्वच्छ राहिली पाहिजे। आमच्या शहरामध्ये एकही ओपन स्पेस गार्डन नाही झाला, त्याला गार्डन करू, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी देऊ, मंदिर करू, सभागृह करू, विहार। घर पे बैठा तो हर व्यक्ति हारा है। तुमने उस मैदान में छलांग मारी है जिस मैदान से सब डर के भागते हैं। तुमने उस पहलवान को गिराने की ताकत रखी है। और जिस क्षेत्र में मैं आज खड़ी हूँ ये मेरा ससुराल है, इसके लिए बहू की आवाज मजबूत हो गई है। मेरा ससुराल का एरिया है ना, मेरी सास यही सिखाती है कि बेटा अगर कोई डराने आगे आए तो डरना मत, पहले मान सम्मान इज्जत सब देना। अगर फिर भी कोई डराने के लिए सामने खड़ा होता है तो पल्लू खोसले ना आपले मराठी बायांसारखे, पदर खोसल्या तर मग माहीतच पडते अमरावतीची सून काय आहे। जर अमरावतीची सूननी डकार दिली तर मुंबईपर्यंत आवाज जाते। आणि इथं भाजी बाजार आहे जिथे माझी सासू रवीजी आमच्या पूर्ण कुटुंबाने तो प्रत्येक गरीबाच्या क्षण एक एक दिवस त्यांनी या परिसरामध्ये काढलाय। तर म्हणून सगळे सासूंना, सगळे माझे परिवारांना, सगळे बुजुर्गांना मी हात जोडून इथूनच नमस्कार करते आणि आशीर्वाद घेते। आणि सगळे युवकांची जबाबदारी आहे, जर एक गोल्डन गँग परत इथे निवडून आली तर भाजी बाजार मध्ये कधीही हा बॉर्डरवर आपण राहतो एवढा लक्षात ठेवा। तुम्हाला वाचवण्याकरिता हे लोक येणार नाही। कोल्हे कांड झाला, त्यांची पालकमंत्री होती तेव्हा चोरी म्हणून कोल्हे कांडाला या पूर्ण प्रभागामध्ये झाली नाही पाहिजे। त्याची जबाबदारी प्रत्येक युवकांची आहे, प्रत्येक महिलाची आहे। ही आपली जबाबदारी घेऊन समजून आपण पुढे राहिलो पाहिजे। सगळे साथ द्याल की नाही द्याल? सगळे देणार की नाही देणार? ताकदीने देणार की नाही देणार? चला एकदा जोरदार नारा उद्या, भारत माता की। सगळ्यांनी हात वरती करा, भारत माता की। वंदे वंदे। खूप खूप धन्यवाद। या जाहीर सभेला राज्याचे ऊर्जा मंत्री पंकज भोयर यांचीही प्रमुख उपस्थिती होती। सभेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। भाजपाने विकास, सुरक्षा आणि स्थिर प्रशासनाचा मुद्दा पुढे ठेवत मतदारांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला। तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट नंबर असेल या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर हा बनवण्याकरता 4 दिवस आपल्या जीवनातला अमूल्य वेळ काढा अशी हात जोडून विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे। बंधू भगिनींनो, माननीय नितीन गडकरीजींनी मला सांगितलं आहे की आज तुम्ही अमरावतीत जात आहे, ते या ठिकाणी येऊ शकले नाही अमरावतीमध्ये। त्यांनीही वचन दिलं आहे की अमरावतीच्या विकासाकरता
माननीय नितीन गडकरीजींनी या ठिकाणी विकासाचा एक नवीन प्लॅन तयार केला आहे, त्याचाही त्यांनी मला विनंती केली आहे। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सुद्धा आपल्याला विनंती केली आहे की 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये या अमरावतीमध्ये जी जनसंख्या आहे, नवनीत राणाजींनी सांगितल्याप्रमाणे या अमरावतीला खऱ्या अर्थाने अंबादेवीच्या या अमरावतीला आपल्याला पुढे नेण्याकरता या ठिकाणी आपल्याला महापौर निवडून आणण्याकरता आपल्या सर्वांची मदतीची गरज आहे।